बघा, गुरुबळ असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याकडे. गुरुबळ, गुरु म्हणजे गुरुग्रह. 9 ग्रह असतात, त्यामधला 3 नंबरचा ग्रह आहे गुरु. आणि जर गुरु बलवान असेल, आता बघितलंय अनेक ठिकाणी खेडेपाड्यात सुद्धा लोक पंचांग बघतात. गुरुबळ आहे का बघा बरं. गुरुबळ जर चांगलं असेल तर लग्नाचे योग येतात. गुरुबळ चांगलं असेल तर नवीन घर होतं. गुरुबळ चांगलं असेल तर चांगली नोकरी. 5 बोटं तुपात असं म्हटलं जातं जर का गुरु चांगला आला तर. तर अशा काही काही वेळेला काय होतं, हाच गुरु कमजोर होऊन जातो. काही काही वेळेला गुरु वक्री होतो, गुरुचा अस्त असतो, किंवा आपल्याला गुरुबळ नसतं, वर्ष गुरुबळ नसतं. मग कित्येक मुलांचे लग्न होत नाहीत, लग्न जमत नाहीत, घराचे योग येत नाहीत, चांगली नोकरी लागत नाही, किंवा कुठून काही आयुष्यामध्ये छान प्रगती म्हणतो आपण तशी होत नाही. मग आता या गुरुचं बळ कसं बरं वाढवू शकतो आपण? जप तर करतोच, पण त्या जपासोबतच हे जे 1 नंबरचं बोट आहे हे गुरुचं बोट आहे. लक्षात ठेवा, हे बोट आहे ते बोट असं ओलं करून घ्यायचं. मी पाण्यामध्ये बुडवून घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे. बघा, माझ्या हाताला हळद आहे. आणि हा जो भाग आहे हा खालचा, हा गुरुचाच भाग म्हटला जातो. हे बघा, हळदीनी त्याच्यावरती असं गोल हळद फिरवायची आहे. तुम्ही हळद पूर्णपणे ओली करून पण ह्याच्यावरती लावू शकता. तर मला फक्त तुम्हाला व्हिडिओज दाखवायचा होता म्हणून मी तुम्हाला माझं बोट ओलं करून ते हळदीत बुडवलं आणि ती ह्या बोटाला इथे या गुरुच्या पृष्ठभागावरती हळद फिरवत आहे. याने काय होते, गुरुचा मंत्र मनातल्या मनात करायचा आहे. ओम बृहस्पतये नमः किंवा ओम गुम गुरवे नमः, ओम गुरवे नमः, नुसतं एवढं जरी म्हटलं तरी चालतं. आणि या जागेवरती तुम्हाला हळदी, आता किती वेळ करायचं, 5 मिनटं, 7 मिनटं, दिवसभरातून 2दा करू शकता, 1दा करा चालेल. तरी सुद्धा तुमचं गुरुबळ या पृष्ठभागावरती तुम्ही हळद लावल्याने वाढेल. आणि ती नंतर हळद अशी गोष्ट आहे की ती तुम्ही धुतली तरी सुद्धा लगेच जात नाही, म्हणजे दिवसभर ती त्या जागेवरती तशीच राहील. त्याने तुमचा गुरुग्रह ॲक्टिव्ह होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतील. तर जरूर करा. ज्यांना गुरुबळ कमी आहे त्यांनी हा उपाय जरूर करू शकता. जय भवानी, जय जगदंबा.